तुम ही तो मेरा जीवन हो, अब साथ हमारे। तू तेरे बड़े भाई को बहुत पसंद करता है ना? पसंद तो करता हूँ, पर रिस्पेक्ट ज्यादा है। संग परछाई सा बस ऐसा मैंने क्या कर दिया जो मुझे इस तरह बोल के चली गई? दुनिया जैसी दिखती है वैसी है नहीं, ये हमारी नजरों से छिपी एक अलग दुनिया है। आम्हाला एक सांगशील, ती जी देवळात भेटली ना, तिने स्वतःहून सांगितलं का की ती आराध्या आहे? माझ्या आराध्याला मी ओळखणार नाही का? नाही, तुम्ही तिला सतत रागवतच असता, पण मी सांगतोय ना, मी म्हणून म्हणतोय तुम्ही चला, म्हणजे ती पण तुम्हाला सांगेल की ती आराध्याच आहे म्हणून, आणि ती सफरचंद पण खाईल, मला टाळी पण देईल. चला तुम्ही, चला. श्रेय, आपण जाऊ, पण आज नाही, उद्या. तुम्ही असंच करता, तुम्ही फक्त मला सांगता जाऊ जाऊ, आज नाही. आम्हाला ऑफिसला जायचंय, आणि आम्ही जर ऑफिसला नाही गेलो, हे आराध्याला कळलं तर मग काय होईल? तुम्हाला पण ओरडेल. हो की नाही? मम्माला ओरडलेलं चालणार आहे तुला? नाही ना चालणार. मग मम्माचं ऐकायचं. मम्मा तुला उद्या नक्की घेऊन जाणार. प्रॉमिस. पण जर तू मम्माचं ऐकलं तर ऍपल खायचं, औषध घ्यायचं आणि आराम करायचं. तुम्ही आधी प्रॉमिस केलं तर प्रॉमिस. मग तू इतका लबाड आहेस ना? ओके, मम्मा प्रॉमिस करते की ती तुला उद्या घेऊन जाईल. मग तू खाणार? खाणार. उद्या आम्ही येतोय तुला भेटायला. चहा पण पिणार तुझ्या हातचा, आणि मग तुम्हाला टाळी द्यायची काय? ती मुलगी कोण आहे? आराध्या की तारा? कन्फ्युजिंग. नाही, आमच्या श्रेयससाठी आम्हाला याचा शोध घ्यावाच लागणार. काय झालं? श्रेयसची तब्येत ठीक आहे ना? नाही ना रे, दिवसेंदिवस त्याची तब्येत बिघडतच चालली. आता त्या देवळात भेटलेल्या मुलीचा ध्यास घेतलाय. म्हणजे ती तारा? हो, आम्ही आता कशी बशी समजूत काढली आहे त्याची. यु नो व्हॉट, ती मुलगी आराध्य आहे की नाही हे शोधण्यात आता आपण वेळ नाही घालवू शकत. तिला आपल्याला इथे आणावंच लागेल. नाही ताई, तू बरोबर बोलते, पण आपल्याला चेक करावंच लागेल ताई. नाही, आपल्याला पक्की खात्री आहे की आराध्या गेली आहे. तसं पोलिसांनी कन्फर्म केलंय. पण ताई, आराध्या खूप चिवट होत्या. ती राखेतून उठूनही इथे येऊ शकते. त्यामुळे आराध्याला आपल्याला चेक करावंच लागेल. हे पाहण्यासाठी जर तिच्या आईवडिलांना घेऊन गेलो, तिचा उपयोग आपल्याला करून घेता येणार नाही. काहीतरी भलतंच होऊन बसेल. काय करावं याचा विचार करतोय, पण काही सुचत नाहीये ताई. आहे, आणखीन एक व्यक्ती आहे. कोण ताई? निखिल, तिचा मित्र. निखिल? फोन कर त्याला. हो हो ताई. निखिल ताई, तुला हे भारी सुचता. निखिल जय मामाचा फोन. हॅलो, मला कशासाठी केलाय फोन? आमच्या सांगण्यावरून फोन केलाय. काय निखिल? अरे, तुझी इतकी जवळची मैत्रीण या जगातून गेली, एकदाही श्रेयसला भेटायला आला नाहीस. कमाल आहे. नाही, खरं तर आम्ही थोडे नाराजही आहोत. सॉरी मॅडम, मी नाही आलो. म्हणजे
म्हणजे मी ह्या सगळ्यापासून लांबच राहत होतो. ते लांब राहून कसं झाले? सत्य शोधणं हे तर मुख्य काम आहे ना तुझं. मग म्हणजे बरं आहे का, आम्ही काय सांगतो. एक पाडा आहे, तिथे तू जायचंय. आम्ही ऍड्रेस पाठवतो तुला. एक बिल्डर ना ती जमीन बळकावण्याचा प्रयत्न करतोय, तिकडच्या लोकांना त्रास देतोय. सो ऍज अ जर्नलिस्ट गो देअर, कव्हर इट. लोकांना धीर दे, त्यांची गोष्ट ऐकून घे. कर्तव्यच आहे तुझं हे. हो, पण तुम्ही काय एवढा इंटरेस्ट घेतला? सॉरी, पण यात तुमचा काय फायदा? कारण त्याशिवाय तर तुम्ही जास्तच बोलतोयस. आम्ही काय सांगतोय ना तेवढं ऐक. तू जा, आमचं राहू दे, पण तुला तो अनुभव नक्की इंटरेस्टिंग वाटेल. सो आम्ही जेवढं सांगतोय तेवढं कर. डू यू अंडरस्टँड? संजय, हा ताई. ताबडतोब त्या पाड्यावर जा. तो निखिल तिकडे नक्की येणार. तो आणि ती मुलगी भेटले की आपल्याला नक्की कळेल ती मुलगी आराध्य आहे की खरंच तार आहे. यश, यश, मोनिशा आंटी, तुम्ही इथे काय करताय? तू तर ग्रेट आहेस यश. माझ्या फोन कॉल्सला एवढी घाबरलीस की अक्षय आणि शनयाच्या लग्नाचा मुहूर्त काढायला गुरुजींना इथे बोलावून घेतलंस. आय लाईक दॅट. स्वीट सरप्राईज ना अक्षय? मोनिशा आंटी, तुम्ही हे काय बोलताय? मोनिशा, अगं तुझे 4 फोन काय नाही उचलले आम्ही. एवढं सगळं बोलायला इथपर्यंत आलीस, याची काही गरज नव्हती. मामा, तुमच्या दोघींचं हे काय चाललंय? तुम्ही यांना सांगितलं नाही का माझं आणि श्रावणीचं लग्न होणार आहे असं? तुम्ही प्लीज यांना. अक्षय, हे बघ, आम्ही. यश, एक्सक्यूज मी. हॅलो जाधव. काय ग, तू त्याला कल्पना नाही दिलीस? मग तो असं का रिएक्ट झाला? व्हॉट एव्हर, तू त्याला कल्पना दे किंवा नको देऊस, शेवटी अक्षयचं लग्न माझ्या शनू बेबीशीच होणार, राईट? हा, कधीचा मुहूर्त काढलास? मोनिशा, आम्ही तुला शब्द दिलाय ना. मग सॉरी, तुझा शब्द म्हणजे काय, सोनं आहे का ग कायमस्वरूपी राहायला? तुझा शब्द म्हणजे ना मेड आहे, मेड.